कोल्हापुरात सकल मराठा समाजाकडून पुन्हा एकदा लढा सुरू करण्यात आलाय. आज खंडेनवमीचं औचित्य साधून ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते शस्त्र म्हणून कोल्हापूर गॅझेट, कायद्याची पुस्तकं, पेन आणि तलवारीचं पूजन करून आंदोलन पुकारण्यात आले. यावेळी इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना शाहू छत्रपती महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांना सरकारसोबत बैठका घेतल्या. मात्र सरकारकडून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला नसल्याची खंत व्यक्त केली. शिवाय मराठा आरक्षणाचा लढा आपण वेगळ्या वळणावर नेत असून मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे यात शंका नसल्याचं शाहू महाराजांनी म्हटलंय. दरम्यान दिल्लीतील निवासस्थानाबद्दल खंत नव्हे, मी वस्तुस्थिती सांगितली आहे. खासदार होऊन 1.5 वर्ष झालं, मात्र अजूनही कायमस्वरूपी घर मिळालं नसल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान भारतरत्न पुरस्काराबद्दल देखील शाहू महाराजांनी भाष्य केले. भारतरत्न पुरस्कार देताना शासनाला नियम ठरवावे लागतील. स्वातंत्र्यानंतर जे हयात आहेत किंवा ज्यांचा मृत्यू झाला त्यांना भारतरत्न देण्यासंदर्भात नियम करायला हवा, असं शाहू महाराजांनी स्पष्ट केले. आज हा लढा अशा वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी कोल्हापुरात सुरू होतोय. गॅजेटचं आणि पेनचं पूजन केलेलं आहे. काय एकंदरीत हा लढा आता हा जो मराठा आरक्षणाचा लढा जो आहे तो आज आपण एका वेगळ्या वळणावर नेतोय. आत्तापर्यंत पुष्कळ प्रयत्न झालेला आहे आणि मराठ्यांना जारंगे पाटलांचे 2 भेटी झालेल्या आहेत शासनाबरोबर. पण आम्हाला अजून तरी प्रत्यक्षात मराठा समाजाला काय मिळालं आणि किती मिळालं याचा अंदाज अजून लागलेला नाही. तर मराठा समाजाला एकंदरीत पाहता आरक्षणाची अत्यंत गरज आहे, यात काय आता शंका राहिलेली नाही. आणि म्हणून हा लढा आता या खंडेनवमीच्या निमित्ताने आज कृती समितीने हा कार्यक्रम आज त्याचं आयोजन केलं आहे. त्यांच्या माध्यमातून आता हा लढा कायदेशीर रूपाने म्हणजे संविधान हातात घेऊन आणि आपले छत्रपती शाहू महाराजांचा आदेश 1902चा आरक्षणासंबंधीचा जो आहे तो सुद्धा हाती घेऊन त्याच्या बेसवर आपण आपला लढा आता ह्यापुढे करायचा आहे आणि आरक्षण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायचा आहे. कारण मराठा समाज हा मोठा समाज आहे आणि त्याला आरक्षण मिळालंच पाहिजे. धनगर आरक्षणाचा देखील मुद्दा आहे. त्या ठिकाणी उपोषण सुरू आहे. त्यांची देखील मागणी धनगरांचा आरक्षणासाठी आता हे तेवढा लढा नसून त्यांना त्यांची कॅटेगरी बदलून घ्यायची आहे आरक्षणामध्ये असं दिसतंय. तर त्याच्याबद्दल शासनाने याच्यातनं तोडगा निश्चित काढला पाहिजे. अजून तोडगा निघाला आहे असं मी समजत नाही. खरं तर आपण काल 2 दिवसापूर्वी एक कार्यक्रम झाला, त्या भाषणामध्ये आपण म्हणाल की आता 2 वर्ष जरी आता दिल्लीत घर नाही आहे, घर मिळालेलं नाही. खंत व्यक्त केली आपण. खंत व्यक्त केली नाही, वस्तुस्थिती सांगितली की आता 1.5 वर्ष खासदार होऊन सुद्धा अजून परमनंट रेसिडेन्समध्ये मी तिथं गेलो नाही आहे. किती वाईट आहे. खरं तर अनेकांना त्या ठिकाणी तात्काळ मिळालेली या ठिकाणी उदाहरणं आहेत. मात्र घरं तिथं कुठं अवेलेबल, घरं म्हणण्यापेक्षा जुने फ्लॅट्स वगैरे अवेलेबल आहेत, पण ते अत्यंत गैरसोयीचे आणि लहान होते आणि सगळे पुष्कळ 2-2 वर्ष त्यांनी रिपेअर केली असती तरी काम संपलं नसतं असे त्यांनी ऑफर केले होते. तर त्याच्याऐवजी आता नवीन फ्लॅट देणार आहे, आता लवकरच मिळेल अशी आशा आहे. आज हेगडेवार यांना भारतरत्न एका बाजूला राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न केंद्र सरकारनं द्यायला पाहिजे होता, महात्मा फुलेंना खर्च द्यायला पाहिजे होतं स्वतःहून, पण आता हेडगेवारांना भारतरत्न देण्यासंदर्भाच्या हालचाली केंद्रानं सुरू केलेल्या कसं बघताय अशी मागणी. आता त्याचे नियम त्यांना शासनाला ठरवावे लागतील.
शासन म्हणजे फक्त शासन नाही, पूर्ण जनतेला आणि लोकांना विश्वासात घेऊन या संबंधातले नियम ठरवा लागतील की कोणाला भारतरत्न द्यायचे आणि कोणाला नाही. म्हणजे स्वातंत्र्यानंतर जे होते किंवा ज्याचा मृत्यू त्याच्या नंतर झाला त्यांनाच फक्त द्यायचे का मागे जाऊन सुद्धा द्यायचे, हा निर्णय शासनाने घ्यावा लागेल.